नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 21 आणि द टॉक विथ श्री रमण महर्षी पार्ट 5. दिनांक 19/11/1935. दिनांक 19/11/1935. बोधवचन. आपण असल्याची जी जाणीव आहे तिचा कधीच विसर पडत नाही. आपण असल्याची जी जाणीव आहे तिचा कधीच विसर पडत नाही. निसर्गदत्त महाराज. तर अंबालाहून पंजाब श्री रामचंद्र नावाचे एक सज्जन आलेले आहेत. त्यांनी एक प्रश्न विचारला. ते म्हणतात की तुम्ही हृदय शब्दाचा कसा अर्थ करता आणि तुम्ही हृदय कुठे आहे असे म्हणता आणि त्या ठिकाणाचा आम्हाला साक्षात्कार कसा होईल. यावर महर्षी उत्तर देताना म्हणतात, मी नेहमी आध्यात्मिक हृदयाविषयीच बोलतो, भौतिक हृदयाविषयी नाही, जे की डाव्या बाजूला आहे. असं कुणीच नाही की ज्याला मी आहे असा अनुभव नाही. असे कुणीच नाही की ज्याला मी आहे असा अनुभव नाही. रामचंद्रांना हे बरोबर पटले नाही. ते म्हणाले, हे काही बरोबर समजत नाही बुवा. महर्षी तेव्हा म्हणाले, गाढ निद्रेत तुम्ही असताच, जागृतीत तर असतात, स्वप्नात पण असता, म्हणजे तिन्ही अवस्थात तुम्हीच असता. प्रश्न. मनाला वश कसे करावे. महर्षी म्हणतात, प्रथम मन काय आहे आणि मन कुणाचे आहे याचा शोध घ्या. प्रश्न. जे चंचल असते ते मन, मी त्याला वश करू शकत नाही. महर्षी म्हणतात, चंचलता हा मनाचा स्वभाव आहे. पण मन म्हणजे तुम्ही नाही. कारण मनाचा उदय होतो पण तुमचा होत नाही. तुम्ही स्थायी आहात, मन अस्थायी आहे. त्यामुळे मनाला वश करण्याची वगैरे अशी चिंता सोडा. मन कुणाचे याचाच फक्त शोध घ्या. मूळ सापडले की मन आपोआप लय पावेल आणि तुम्ही तुमच्या आहेपणाच्या शुद्ध स्वरूपात जेवढे आहे तेवढेच उराल. प्रश्न. पण याकरता मन वश करायला नको की काय. महर्षी म्हणतात, असणेपणाचे स्वरूप कळले की मनाचा काही प्रश्नच येत नाही. मग ते मन सक्रिय असो की निष्क्रिय असो काहीच फरक पडणार नाही. मन, देह, जगत हे सर्व तुम्ही, या सर्वाच्या आधी तुम्हीच आहात. मन, देह, जगत हे सर्व तुम्ही म्हणजे याच्या आधी तुम्ही आहात, म्हणूनच ते आहे. मग या मिथ्या गोष्टीची चिंता करून काय फायदा. आधी जे आहे ते स्वतःच आहे आणि त्याची तुम्ही फक्त ओळख करून घ्या. दिनांक 29/11/1935. दिनांक 29/11/1935. बोधवाक्य. आत्मज्ञ व्हा, शब्दज्ञ नको. श्री निसर्गदत्त महाराज. आज सकाळीच
स्वामी योगानंद म्हणजे परमहंस योगानंद आणि त्यांच्यासोबत काही 4 व्यक्ती असे 8:45च्या सुमाराला इथे आलेले आहेत. श्री योगानंद यांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक आहे. केस खांद्यावर रुळलेले आहेत. डोळे मोठे, काळे आणि पाणीदार आहेत. त्यांनी भगवी वस्त्र परिधान केले आहे. सर्वांनी दुपारचे जेवण इथे आश्रमातच घेतले. आता आपण श्री परमहंस योगानंद गिरी यांच्या संबंधी थोडी माहिती पाहू. श्री परमहंस योगानंद गिरी यांचे नाव होते मुकुंदलाल घोष. 1893 मध्ये जन्म आणि महासमाधी 1952 असे ते फक्त 59 वर्ष जगले. ते अमेरिकेत एकूण 32 वर्ष राहिले. त्यांचे ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी हे पुस्तक अतिशय लोकप्रिय आहे. हे पुस्तक प्रथम 1946 मध्ये आले आणि अक्षरशः हजारो करोडो प्रती खपल्या. जगातील आध्यात्मिक पुस्तकांची जी निवड झाली आहे त्यात 100 अशा पुस्तकांमध्ये या पुस्तकाचा क्रम हा फार अग्रगण्य अशा प्रतीचा आहे. जगातील सर्व भाषेत याचा अनुवाद झालेला आहे. या पुस्तकातील क्रिया योगाचे रहस्य आणि श्री युक्तेश्वर गिरीचे पुनरुत्थान किंवा काशीचा पुनर्जन्म ही प्रकरणे अतिशय वाचण्यासारखी आहेत. जिज्ञासूंनी हे पुस्तक मुळातून जरूर वाचावे किंवा कदाचित वाचलेही असेल. यांच्या जीवनावर एक डॉक्युमेंटरी निघाली आहे. त्या डॉक्युमेंटरीचे नाव आहे अवेक ए लाईफ ऑफ योगानंद. अवेक द लाईफ ऑफ योगानंद ही फिल्म इंटरनेटवर उपलब्ध आहे. जरूर पहावी. या दुर्मिळ व्हिडिओ त्यांचे जुने आहेत. असो तर या परमहंस योगानंदाचा जन्म कायस्थ परिवारात गोरखपूर येथे झाला. 8 अपत्यापैकी ते 4थे अपत्य होते. त्यांचे वडील बंगाल नागपूर रेल्वे म्हणजे ही रेल्वे त्यावेळी फक्त कलकत्ता टू नागपूर अशा प्रकारेच धावायचे. त्यावेळी इंडियन रेल्वे असा काही प्रश्नच नव्हता. तर त्यावेळच्या त्या रेल्वे खात्यात ते व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत होते. याचा उल्लेख ऑटोबायोग्राफीत आहेत. जेव्हा त्यांचे जुने फंड हॅरियर्स निघाले त्या संदर्भात. असो तर स्वामी योगानंदांना अध्यात्माची अतिशय आवड होती. ते कुंभमेळा जो वाराणसीत भरला तिथे गेले पण तिथे अतिशय निराश झाले. नंतर लवकरच श्री युक्तेश्वर गिरींची त्यांची भेट झाली. त्यावेळी योगानंदाचे वय फक्त 17 वर्षाचे होते आणि ते पुढची 10 वर्षे म्हणजे 1910 ते 1920 ते श्री युक्तेश्वर गिरींच्या सहवासात होते. 1915 मध्ये त्यांना ही योगानंद गिरी ही दीक्षा देण्यात आली आणि नंतर गुरु आज्ञा म्हणून ते योगाचा प्रचार करण्याकरता अमेरिकेत आले. क्रियायोग हा अतिशय गुप्त ठेवला जातो, सांगता येत नाही. पण ज्या ठळक गोष्टी सांगता येतात त्या अशा. ही एक सोहम किंवा हंस अशी एक साधना आहे. याच्यामध्ये ज्योती मुद्रेला अतिशय महत्व आहे. तसेच ओंकार किंवा नाद यांना सुद्धा तितकेच महत्व आहे. विशिष्ट प्रकारे श्वास घेऊन शरीरात कमीत कमी कार्बन डायऑक्साईड तयार होईल हे यामध्ये काळजीपूर्वक पाहिले जाते. त्याकरता पाहिजे तितकाच प्राणवायू सकप करता येईल अशा काही क्रिया असतात आणि यासाठी सुषुम्ना नाडीतून श्वास प्रवाहित करावे लागतो. या बाबतीत इतकेच सांगता येते. बरे असो. 1935 मध्ये ते भारतात आले. वाटेत कैरो, इजिप्त, पिरॅमिड्स वगैरे पाहत ते आले. ऑगस्ट 1935 मध्ये मुंबई बंदरात पोहोचले.
तेथे ते ताज हॉटेलमध्ये उतरले. नंतर ते कलकत्त्याला गेले, रांचीला गेले, आग्र्याचा ताजमहाल पाहिला, म्हैसूरचे चामुंडाश्वरीचे मंदिर पाहिले आणि 1936च्या कुंभमेळ्यात पण भाग घेतला. पण त्या अगोदर त्यांनी जो प्रवास केला आणि सेवाग्रामला आले त्यावेळी त्यांनी महात्मा गांधींना क्रियायोगाची दीक्षा दिली. त्याही अगोदर ते तिरुवण्णमलईला आले होते. नंतर मा आनंदमयी यांना भेटले. या मा आनंदमयी यांचा हरिद्वार कनखल मध्ये मोठा आश्रम आहे आणि 1936 मध्ये त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर गिरी यांनी महासमाधी घेतली. योगायोगाने योगानंद भारतातच होते, त्यामुळे योगानंदींनी सर्व क्रियाकर्म केले आणि याच काळात म्हणजे 19/11/1935 मध्ये ते रमण महर्षी या ठिकाणी आले आणि तो वृत्तांत आपण आता पाहू. तर सर्वांनी दुपारचे भोजन इथेच घेतले. श्री योगानंदाचे सचिव श्री आर राईट हे सुद्धा बरोबर आहेत. त्यांनी महर्षींना प्रश्न विचारला, महर्षीजी, मला ईश्वराचा साक्षात्कार कसा होईल? मला ईश्वराचा साक्षात्कार कसा होईल? कोण विचारते? श्री सी आर राईट. महर्षी म्हणाले, ईश्वराची सत्ता अज्ञात आहे. ईश्वराची सत्ता अज्ञात आहे, शिवाय ती सत्ता बाहेर पण फैललेली आहे. पण तुमची सत्ता तुम्हाला ज्ञात आहे व अपरोक्ष आहे, तुमच्या जवळ आहे, तुमच्या आत आहे, किंवा तुम्हीच किंबहुना तुम्हीच ती आहात. मी आहे हे स्फुरण म्हणजेच ईश्वराचेच आहे, पण फक्त आपले याकडे लक्ष नाही. ईश्वराविषयी जितक्या व्याख्या आहेत त्यात बायबलमधील व्याख्या सर्वात श्रेष्ठ आहे असे श्री रमण महर्षी म्हणतात. ते म्हणजे आय एम दॅट आय एम. आय एम दॅट आय एम. मग पुढचा प्रश्न असा विचारला गेला, शुभ अशुभ आहेत काय? शुभ अशुभ आहेत काय? महर्षी म्हणाले, ह्या सापेक्ष गोष्टी आहेत. शिवाय शुभ अशुभाचा द्रष्टा शुभ अशुभाचा द्रष्टा एकच आहे. हा द्रष्टा कोण याचाच शोध घ्या. हा द्रष्टा कोण याचाच शोध घ्या. प्रश्न, आनंदाची प्राप्ती कशी होईल? आनंदाची प्राप्ती कशी होईल? आनंदाची प्राप्ती कशी होईल? महर्षी म्हणाले, आनंद ही काय प्राप्त होऊन घ्यायची वस्तू थोडीच आहे. आनंद ही काय प्राप्त करून घ्यायची वस्तू थोडीच आहे. उलट तुम्ही आहात हा आनंद तुमच्या जवळ सदैव आहे. उलट तुम्ही आहात हा आनंद तुमच्या जवळ सदैव आहे. हे मात्र तुम्ही जाणत नाही, म्हणून तुम्हाला असलेपणाच्या आनंदाची ओळख व्हावी लागेल आणि मग तुम्हाला कळेल की तुमच्याजवळ ही स्थिती कायमची आहे. तुम्ही स्वतःला सध्या अपूर्ण समजता म्हणून असे होते. फक्त ही अपूर्णता आता कोणाला आहे याचाच शोध घ्या. गाढ निद्रेत तुम्ही आनंदात असता की नाही? काय तुम्ही आता ते व तसेच नाहीत का? वेगळे काही आहात काय? गाढ निद्रेतील आनंद जागृत अवस्थेस येण्यास काय बाधा आहेत हे शोधा. गाढ निद्रेतील आनंद जागृत अवस्थेत येण्यास काय बाधा आहे हे शोधा. ही बाधा म्हणजेच अहंकार होय. ही बाधा म्हणजेच अहंकार होय. म्हणजेच असणेपणाकडे लक्ष न देता असणेपणाच्या आधारे जे अमुक तमुक चालते त्या अमुक तमुक कडे लक्ष देणे म्हणजेच अहंकार होय.
त्याचेच मूळ शोधा. मग आनंदाची प्राप्ती वगैरे अशी भाषा तुम्ही कधीच करणार नाही. कारण काही प्राप्त करायचे नाही. फक्त याविषयी अज्ञान कुणाला आहे याचाच शोध घ्यायचा आहे. हाच अहंकार तुम्हाला नष्ट करायचा आहे. म्हणजे असणेपणाकडे लक्ष ठेवायचे आहे. मग तुम्हाला अहंकाराचे मूळ कळेल आणि मग तुम्हाला कळेल की आपलीच सत्ता सर्व दूर, सर्व देशी, सर्व काळी ही नित्य प्राप्तच आहे. विराट स्वरूपात ती प्रगटच आहे. मग असा प्रश्न आला, जीवनाला समजण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग कोणता? महर्षी म्हणतात, सदैव आत्मभावात राहणे हाच सर्वश्रेष्ठ असा मार्ग आहे. यानंतर स्वतः परमहंस योगानंदांनी महर्षींना काही प्रश्न विचारले. प्रश्न असे, जनतेची अध्यात्मक प्रगती कशी होईल? जनतेची अध्यात्मक प्रगती कशी होईल? काही मार्गदर्शन करू शकता काय? काही मार्गदर्शन करू शकता काय? महर्षी म्हणाले, हे व्यक्ती परत्वे वेगवेगळे होईल. कारण सर्वांना एकाच तऱ्हेचे मार्गदर्शन करता येत नाही. ते व्यक्ती परत्व वेगवेगळे करता येते. सर्वांच्यासाठी एकच निर्देश असा करता येत नाही. मग श्री परमहंस योगानंदांनी प्रश्न विचारला, मग ईश्वर मुळात जगात दुःखाची निर्मितीच का होऊ देतो? श्री योगानंदांनी प्रश्न विचारला की हे ईश्वर मुळात जगात दुःखाची निर्मितीच का होऊ देतो? त्याला आपल्या सर्व सामर्थ्याचा उपयोग करून ते दुःख कायमचे नष्ट करता येत नाही काय? आणि सर्वसाधारण लोकांना ईश्वर आपला साक्षात्कार सुलभ प्रकारे का होऊ देत नाही? महर्षींनी यावर असे उत्तर दिले की दुःख कष्टामुळेच ईश्वराची आठवण येते. दुःख कष्टामुळेच ईश्वराची आठवण येते आणि सुखदुःख कोण भोगतो याविषयी जिज्ञासा वाटते. दुःख नसते तर ह्या गोष्टी संभव झाल्या नसत्या. विशेष म्हणजे दुःखात स्वतः असण्याची भावना तीव्र स्वरूपाची आणि बोचरी अशी असते. फक्त आपण त्याविषयी जिज्ञासा करायला हवी. महर्षी यांना योगानंद प्रश्न विचारतात, पण दुसरी काही व्यवस्था करता आली नसती का? महर्षी म्हणाले, हाच मार्ग सरळ आहे. हीच सगळ्यात चांगली व्यवस्था आहे. हाच मार्ग सरळ आहे. मग प्रश्न असा विचारण्यात आला, योग धर्म इत्यादी जे आहेत ते या दुःखावर उपचार म्हणून योग्य नव्हेत की काय? तर महर्षी म्हणाले, यामुळे त्यावर विजय मिळवण्यास फक्त मदत होते. मग परत प्रश्न आला, मुळात दुःख का आहे? महर्षींनी नेहमीप्रमाणेच उत्तर दिले. ज्याला आमच्या भाषेत आम्ही म्हणतो, याचे पाय त्याच्याच गळ्यात अडकवायचे. महर्षी म्हणतात किंवा कानगुले करणे. महर्षी म्हणतात, दुःख कुणाला आहे हे शोधा. महर्षींच्या या प्रश्नावर परमहंस योगांनी काही उत्तर दिले नाही. शेवटी उठून उभे राहिले आणि आपल्या निजी कार्याबद्दल महर्षींचे आशीर्वाद मागितले आणि लवकर जावे लागते याबद्दल खेद व्यक्त केला. ते अत्यंत सरळ श्रद्धावान असे भावुक वाटले अशी नोंद आहे. आणि यानंतर श्री योगानंद आपल्या गुरुचे क्रियाकर्म वगैरे करून 7 मार्च 1952 मध्ये अमेरिकेला गेले आणि तिथे यानंतर ते अमेरिकेला गेले आणि 7 मार्च 1952 मध्ये अमेरिकेतील अँबॅसेडर श्री विनय रंजन सेन यांच्या घरी म्हणजे लॉस एंजलिसला इथे एक डिनर पार्टी होती. त्या डिनर पार्टीमध्ये स्वामी योगानंदाचे
भाषण झाले त्यावेळी श्रीमती दया माता तिथे उपस्थित होत्या, कारण त्या त्यांच्या प्रमुख शिष्या आहेत किंवा आता होत्या. त्या म्हणतात, परमहंस योगानंदाने माय इंडिया ही त्यांचीच कविता मोठ्या आवाजात म्हटली. त्या म्हणतात, परमहंस योगानंदाने माय इंडिया ही त्यांचीच कविता मोठ्या आवाजात म्हटली. ही कविता म्हणता म्हणता त्यांनी दोन्ही डोळे ऊर्ध्व करून भ्रुकुटीमध्ये दृष्टी स्थिर केली, म्हणजे कुटस्थ केंद्रात ती आणली आणि लगेच त्यांचा देह खाली पडला. हिज बॉडी स्टम्प टू द फ्लोअर असे ते शब्द आहेत. 3 आठवड्यापर्यंत म्हणजे 21 दिवस त्यांचे शरीर जसेच्या तसे होते. हासरी प्रसन्न मुद्रा आणि तजेलदार, डिकंपोजिंग अजिबात नव्हते. कुठल्याही तऱ्हाचा घाण वास नव्हता. ज्यांना या गोष्टी पटत नाहीत ते म्हणतात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, दुसरे काही नाही. पण त्यांचे भक्त म्हणतात त्यांनी ती महासमाधी घेतली. बरे असो. तर योगानंदांनी लवकर जावे लागते याबद्दल खेद व्यक्त केला आणि ते केले. त्याच दिवशी महर्षींनी त्यांचे परिचारक श्री माधव स्वामी यांनी त्यांना काल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, महर्षी, ज्याप्रमाणे विविध फुलातून भ्रमर मधुकण जमा करतो आणि त्याचा छत्ता करतो म्हणजे आपले पोळे करतो आणि त्या मधाच्या पोळ्यातून झरणाऱ्या मधाला किंवा सहदाला पाहून आपण हे सांगू शकत नाही की हा कण कुठल्या फुलापासून आणला गेला आहे, लाल फुलाचा आहे का, पिवळ्या फुलाचा आहे की अजून कोणत्या फुलाचा आहे. त्याप्रमाणे सत्संपन्न किंवा गहन निद्रा किंवा मृत्यू किंवा समाधी इत्यादी अवस्थेत असलेली व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाला ओळखू शकत नाही. पण जागे होताच किंवा उपरोक्त अवस्था समाप्त होताच आपल्या मूळ व्यक्तिगत गुणरूपी कणांना पुन्हा जमा करायला लागतात. प्रश्न आला, मधुकणांनी आपले काही छत्तात गेल्यावर अस्तित्व नसते हे कबूल. मधुकणांनी आपले पोळ्यात गेल्यानंतर काही अस्तित्व नाही हे कबूल. पण व्यक्ती गाढ निद्रेतून बाहेर पडताच पहिल्यासारख्या व्यक्तिमत्वाने का जगते? पण व्यक्ती गाढ निद्रेतून बाहेर पडताच पहिल्यासारख्या व्यक्तिमत्वाने का जगते, असे का? असा हा प्रश्न त्यांच्या माधव स्वामी या परिचारिकाने विचारला. यावर महर्षी म्हणतात, नदी समुद्रात मिळते तेव्हा नदीपणाने ती समाप्त होते. नदी समुद्रात मिळते तेव्हा नदीपणाने ती नदी समाप्त होते. पण उष्णतेमुळे परत वाफ बनून वर्षारूपाने पर्वतावर बरसते. त्या प्रकारेच हे समजा. वृक्षांच्या फांद्या छाटल्यावरही जोपर्यंत मुळे आहे तोपर्यंत झाड परत फोपावणारच. संस्काराचा संपूर्णता नाश होत नाही, फक्त ते लय पावतात. संधी म्हणजे जाग येताच किंवा मिळताच पुन्हा ते त्याच स्वरूपात व्यक्त होतात. प्रश्न, जर आपले मूळ सत आहे तर त्याचा अनुभव का येत नाही? महर्षी म्हणाले, मीठ विरघळले की मीठ म्हणून दिसत नाही. मीठ विरघळले की मीठ म्हणून दिसत नाही, पण खारट चवीच्या रूपाने ते नेहमी करता तिथे हजरच असते. पण खारट चवीच्या रूपाने ते नेहमी करतात ते हजरच असते. त्याप्रमाणे सत बुद्धिगम्य जरी नसले तरी त्याची सूक्ष्मपणे आहोच्या स्वरूपात म्हणजे असलेपणाच्या स्वरूपात सर्वांना त्याची नित्य अनुभूती ही जागच्या जागी आहेच. त्यासाठी काही करावे लागत नाही. एखाद्या वाटसरूला चोर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून आणि त्याला लुबाडून जंगलात सोडून देतात. पण वाटसरू विचारीत विचारीत घरी पोहोचतो.
त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष जिज्ञासाचे बोट धरून आपले उगमस्थान शोधतो म्हणजे शोधतोच. प्रश्न असे आहे तर ज्ञानी अज्ञानीचा मृत्यू तर सारखाच असतो, मग ज्ञानाचा पुनर्जन्म होत नाही असे का म्हणतात? महर्षी यावर उत्तर देतात, निर्दोष व्यक्तीने तापलेल्या लोहस्तंभाला आलिंगन जरी दिले तरी तो प्रभावित होत नाही, पण पापी चोर प्रभावित होतो. त्याप्रमाणे ज्ञानी समजून उमजून विलीन होतो आणि अज्ञानी न जाणताच आत आणल्या जातो आणि त्याचप्रमाणे तो बाहेर ढकलल्या पण जातो. नमस्कार.